सद्गुरु महाराज की जय। बोला संत समर्थ बाळगीर महाराज की संत समर्थ बाळगीर महाराज की संत समर्थ बाळगीर महाराज की। ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्य मोक्ष मूलम गुरुकृपा। या ठिकाणी आजचा हा संतनिवास भूमिपूजन सोहळा व सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज 1028 भक्तांचं पारायण सांगता सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे व जो आम्ही 2028 मध्ये भव्य संत मेळावा आणि एक प्रकारचं या ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन ज्याचा आम्ही पण या ठिकाणी केलेला आहे, संकल्प केलेला आहे आणि त्याच्या या पूर्वधात म्हणजे सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज जन्मभूमी तीर्थक्षेत्र राहेर देवस्थान त्या ठिकाणी या मंदिराची उभारणी होत आहे आणि या मंदिराच्या उभारणीनंतर या मूर्ती स्थापना कळस स्थापनेच्या निमित्ताने होणारा जो कार्यक्रम आहे 2028 मध्ये आम्ही संकल्प केलेला आहे तो म्हणजे आपल्या या पावनभूमीमध्ये या नरसिंह भगवान चक्रधर स्वामी आणि या सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पावनभूमीमध्ये आपल्या या महाराष्ट्रातीलच नाही तर अवघ्या भारत देशातून सर्व संत मंडळींना या आपल्या या 2028च्या कुंभमेळ्यासाठी यांना निमंत्रण देण्यात आम्ही योजलेलं आहे आणि आपली ही भूमी सर्व संतांच्या पदस्पर्शाने पावन करून घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्यामध्ये एवढे संत मंडळी आणि या पुढे जो 2028 मध्ये होणारा जो कार्यक्रम आहे कुंभमेळ्याचा त्यासाठी माझ्या मते अखंड भारतातून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पुणे, मुंबईपासून या ठिकाणी सर्व भक्त मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। जवळपास 8 ते 10 लाख भक्तांचं या ठिकाणी 2028 मध्ये या आपल्या या श्री क्षेत्र राहेर या नगरीमध्ये आगमन होणार आहे आणि हजारो संतांचं जसं कुंभमेळ्यामध्ये जेवढे आखाडे असतील तेवढ्या संतांना निमंत्रण देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि तो कार्यक्रम आपल्या श्री क्षेत्र राहेर नगरीमध्ये घडून आणण्याचा सुद्धा संकल्प केलेला आहे आणि तो कार्यक्रम करायचा म्हणलं तर या ठिकाणी सर्व सुविधा त्या संत लोकांची सेवा सुव्यवस्था या ठिकाणी चांगल्या पद्धतीत पार पडली पाहिजे, त्यांची गैरसोय या ठिकाणी झाली नाही पाहिजे। त्याचबरोबर या कार्यक्रमाला आलेली भक्त मंडळी त्यांची सुद्धा या ठिकाणी कोणतीही गैरसोय झाली नाही पाहिजे यासाठी हे संतनिवास भूमिपूजन सोहळा संतांच्या सेवेसाठी या ठिकाणी आपण बांधत आहोत आणि सर्व भक्तांशी या ठिकाणी आल्याच्या नंतर अन्नदानाची व्यवस्था ज्यांना महाप्रसादाचा जे प्रसादालय असतं अन्नछत्र त्या ठिकाणी हे सुद्धा या ठिकाणी बांधायचं होतं आणि या ठिकाणी गंगा घाट आहे जे एवढे आपले भाविक या ठिकाणी येणार आहेत 8 ते 10 लाख लोक भक्त या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी हा गंगा घाट या ठिकाणी बांधायचा होता। कारण का तर एवढे येणाऱ्या साधू संत मंडळी किंवा भक्त मंडळी यांची सर्वांची व्यवस्था या कार्यक्रमामध्ये झाली पाहिजे आणि श्री हा कार्यक्रम म्हणजे किंवा एका संप्रदायाचा किंवा एका गुरुपुरता मर्यादित राहणार नाही तर हा कार्यक्रम म्हणजे सकळ हिंदू धर्म जनजागृती हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे। त्यामध्ये सर्व संप्रदायाचे साधू संत मंडळी सर्व आखाड्याचे साधू संत मंडळी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे। त्यामुळं आणि बाबा वागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांची त्या ठिकाणी कथा ठेवण्यात येणार आहे। तुम्हाला तर माहित आहे भक्त हो धीरेंद्र शास्त्री बाबा वागेश्वर धाम म्हणलं की किती पब्लिक या ठिकाणी जमल त्याचा काही अंत नसतो पार नसतो भक्त मंडळी हो आणि त्या ठिकाणी जगद्गुरु नरेंद्राचार्य स्वामी ज्ञानेश्वर यांचं सुद्धा या आपल्या 2028च्या कार्यक्रमामध्ये नियोजन आहे। त्याचबरोबर जगद्गुरु राजेंद्रदास महाराज मलुकपीठ मल्लिकार्जुन यांचं सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहे। त्याचबरोबर रामदेव बाबा यांचं सुद्धा एक दिवसाचा योगासनाचा दिवस ठरवण्यात आलेला आहे। हा कार्यक्रम निश्चित झालेला आहे, संकल्प दृढ केलेला आहे
आणि यासाठी तुमच्या सर्वांची गरज आहे बघतो. बोला, सहकार्य करणार, सहकार्य करणार, सहकार्य करणार. असं या ठिकाणी एवढ्या साधू संतांच्या या भूमीमध्ये आपल्याला एवढे साधू संतांकडून आपला हा भाग पवित्र करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि तो संकल्प दृढ आहे आणि हा कार्यक्रम निश्चितच पार पडणार आहे यासाठी. आणि या ठिकाणी सर्व जमलेले साधू संत मंडळी निमंत्रण पत्रिकेला मान देऊन आल्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि सर्व राजकीय मंडळी, सर्व मान्यवर सर्वांचे या कार्यक्रमाला आल्याबद्दल धन्यवाद. आणि या ठिकाणी तो कार्यक्रम करायचा म्हणजे आपला कुंभमेळाचा, त्या ठिकाणी सर्व नियोजन लावून या कार्यक्रमाची व्यवस्था करावी लागणार आहे. कारण का याला प्रशासनाची मदत भरपूर लागणार आहे. कारण फक्त आपल्या भक्त मंडळीवर किंवा संत मंडळीवर किंवा संप्रदायावर हा कार्यक्रम होणार नाही, तर याच्यासाठी सर्व मान्यवर राजकीय मंडळींचं सुद्धा या ठिकाणी सहकार्य लागणार आहे. म्हणून सर्व प्रशासनाची मदत सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. म्हणून सर्व मान्य राजकीय मंडळींनी सुद्धा या कार्यक्रमाला आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करतील, त्यात काही दुमत नाही. आणि सर्व भक्त मंडळी तर सहकार्य करायला तयार आहे, एवढे या ठिकाणी सांगतो. आणि माझा संकल्प दृढ आहे. आणि या ठिकाणी जे जे व्यवस्था या ठिकाणी लागल, तर जे काही सन्माननीय राजकीय मंडळी असो किंवा सर्व काही साधू संत मंडळी, भक्त मंडळी असो, सर्वांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. म्हणून या ठिकाणी माझे 2 शब्द या ठिकाणी गुरु महाराज चरणी अर्पण करतो. जे पुढील कार्यक्रम आहे ते या ठिकाणी चालू राहणार आहे. म्हणून कोणी आजूबाजूला थांबलेली मंडळी मंडपामध्ये येऊन बसा, बाजूला थांबू नका. या ठिकाणी माझे 2 शब्द गुरु महाराज चरणी अर्पण करतो. जय आनंद, जय जय आनंद. नक्कीच महाराज, आपण जी काही मागणी केलेली आहे ती आपल्या जिल्ह्यातील राजकीय नेते तर कधी मागे राहतच नाहीत, तर भक्तगण सुद्धा मागे राहणार नाहीत अशी ग्वाही या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. यानंतर मी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेशजी पवार साहेब यांच्या सुविद्य पत्नी पूनमताई पवार यांना अशी विनंती करतो की त्यांनीही आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. तो पूनमताई पवार. धन्यवाद महाराज. आपण या ठिकाणी आम्हा सगळ्या भक्तगणांना 2028 मध्ये होणाऱ्या भव्य अशा कुंभमेळ्याबाबत आपण या ठिकाणी माहिती दिली. संत निवास भूमिपूजन सोहळा श्री तीर्थक्षेत्र राहेर या कार्यक्रमास उपस्थित, या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य सधर्म शिरोमणी गोवत्स श्री बालयोगी व्यंकट स्वामी महाराज, मंचावर उपस्थित सर्व संतगण, गुरुवर्य, या सर्वांना सर्वप्रथम वंदन करून या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय खासदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब, या ठिकाणी उपस्थित माननीय खासदार श्री अजितजी गोपछडे साहेब व उपस्थित सर्व सन्मान्य मंच. खरं तर हा मंगलमय पवित्र असा दिवस या सर्व संतगणांच्या गुरुवरांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व राजकीय मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होऊ घातला. इतका उशीर होऊ नये, भक्त मंडळींची ही मोठ्या संख्येने उपस्थिती म्हणजे आपल्या गुरुवर्यांवर, आपल्या भक्तीवर विश्वास असलेली ही मंडळी. सगळ्यात आधी मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि सगळ्यांचे मनापासून मी या ठिकाणी आभार मानते. खरं तर आपल्याला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना या ठिकाणी ऐकायचे. जास्तीचं या ठिकाणी बोलणार नाही, पण महाराज, मंचावर महिलांमध्ये मी आणि मला वाटतं आमच्या मातामाय आम्ही दोघीच या ठिकाणी आहोत, पण मंचाच्या समोर मात्र
महिलांची संख्या मात्र खूप मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. संस्कार, संस्कृती, धर्म आणि अध्यात्म हा आमचा एरिया आहे आणि ही टिकून ठेवण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही मागच्या अनेक शतकांपासून, अनेक दशकांपासून स्वतःच्या या ठिकाणी खांद्यावर घेऊन आहोत. खरं तर नांदेड जिल्ह्याचं वैभव जर कोणी विचारलं मला कुठं आहे, तर महाराज या ठिकाणी तीर्थक्षेत्र राहेर या गोदावरी काठावर बाळगीर महाराजांची जन्मभूमी आणि नरसिंहाचं मंदिर संध्याकाळी जर तुम्ही एकांतात या ठिकाणी आलात तर नांदेड जिल्ह्याचं गतवैभव नक्कीच या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. शतकांपूर्वी हे उभारलेलं मंदिर, त्या काळाचं वैभव नक्कीच आपल्याला डोळ्यासमोरून तरळून जातं. या ठिकाणी आदरणीय आमदार राजेशजी पवार साहेब काही कारणामुळे येऊ शकले नाहीत. आमच्या अलवडगाव येथे एक आमचे कार्यशील माजी सरपंच स्वर्गीय संभाजी पवार यांचं काल दुःखद निधन झालं आणि कालपासून म्हणजे आज त्यांचा अंत्यविधी त्या ठिकाणी दुपारी झाला. गाव आमचं पूर्ण शोकाकुल असल्या कारणाने त्या सर्व याच्यामध्ये साहेब इच्छा असून या ठिकाणी येऊ शकले नाहीत, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. महाराज, आपण संत निवास भूमिपूजन सोहळा हा स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी आपण करत आहात. खरं तर खूपच अभिमानाची, आनंदाची ही बाब आहे. खरं तर गुरुवर्यांनी, संतगणांनी पुढाकार घेऊन ही वास्तू या ठिकाणी उभा करण्याचं ठरवलेलं आहे. आम्हा पामरांचं काय आहे, आम्ही पामर आपल्या सेवेत सर्वार्थाने या ठिकाणी सहभागी आहोत, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छिते. आणि नक्कीच आपल्यालाही माहिती आहे, आपलं तीर्थक्षेत्र आपल्याच तालुक्यातील कोलंबी देवस्थान असेल, उमरी तालुक्यातील नागठाणा मंदिर असेल किंवा आपल्या मतदारसंघातील कुठलेही देवस्थान जरी असतील, तर आदरणीय आमदार राजेशजी पवार साहेबांनी त्या ठिकाणी कोट्यावधीचा निधी देऊन त्या देवस्थानाचा जीर्णोद्धार केलेला आहे. तेव्हा या ठिकाणी साहेब कुठेही कमी पडणार नाहीत एवढा विश्वास मी साहेबांच्या वतीनं या ठिकाणी देऊ इच्छिते. आणि त्यासोबतच या ठिकाणी साहेबांनी 2,80,00,000 रुपये या आपल्या भागामध्ये रेस्ट हाऊससाठी सुद्धा दिलेले आहेत. त्याची प्रमा सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. लवकरच याचं काम सुद्धा चालू होणार आहे. आणि राहेर नगरीत सुद्धा आदरणीय आमदार राजेशजी पवार साहेबांनी 11 कोटी रुपये इतका मोठा निधी दिलेला आहे आणि आपल्या गावाच्या पुनर्वसनाचा विषय सुद्धा त्या ठिकाणी सोडवलेला आहे. तेव्हा साहेब, या देवस्थानाच्या जीर्णोद्धारासाठी किंवा आपल्या बाळगीर महाराजांच्या जन्मभूमीच्या उद्धारासाठी कुठेही कमी पडणार नाही, एवढं मी परत एकदा सांगू इच्छिते. आपण या ठिकाणी मला निमंत्रण दिलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. सन्माननीय आपल्या भागाचे आमदार सुद्धा आपल्या मागे आहेत. यानंतर महाराष्ट्रातला दिल्लीतील बुलंद आवाज खासदार अजितजी गोपछडे साहेब यांना मी अशी विनंती करतो की आपणही उपस्थितांना मार्गदर्शन करावे. सन्माननीय खासदार अजितजी गोपछडे साहेब. सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज जन्मभूमी महाशुभ देवस्थान श्री क्षेत्र राहेर या संत निवासाच्या भूमिपूजनास कार्यक्रमास उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य सद्धर्म शिरोमणी गोवत्स श्री बालयोगी वेंकटस्वामी महाराज, आमचे मार्गदर्शक नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभेतले माझे मार्गदर्शक खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, आदरणीय पूनमताई पवार, आदरणीय राजेशजी कुंटुरकर, कवडे गुरुजी, श्रावण पाटील भिलवंडे, लक्ष्मणरावजी ठकरवाड, माणिकराव लोगारे, उपस्थित सर्व आमचे संत, आमचे सद्गुरू,
त्यांच्यासमोर उपस्थित असलेल्या सगळं भक्त संप्रदाय, आमच्या सगळ्या माता आणि भगिनी, मी या ठिकाणी मला अतिशय आनंद झालेला आहे की मी याच भागातला भूमिपुत्र आहे. माझा मतदारसंघ याच भागाला लागून असल्यामुळे गोदावरी नदीच्या अतिशय पवित्र अशा ठिकाणी एक चांगलं असं पवित्र स्थान उभारत असल्याबद्दल मी या भागातल्या सगळ्या संत महात्म्यांचं आणि माझ्या माता भगिनींचं सगळ्यांनी आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करावं. महाराज, मला अभिमान आहे की माझ्या या भागामध्ये एक अध्यात्माचं एक अधिष्ठान व्हायला लागलेलं आहे. आमच्या हिंदुस्थानची संस्कृती अध्यात्म, संत महंत या परंपरेनं टिकून ठेवलेली आहे. आमच्यातलं अध्यात्म टिकून आहे म्हणून आज आम्ही सगळेजण टिकून आहोत आणि तुमच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना, खरं तर या ठिकाणी मला आत्ताच पूनमताईंनी ज्या पद्धतीने सांगितलं, हा अतिशय रम्य परिसर आहे. कुंभमेळ्यातील माझी गोदावरीची माता वाहत इथे येते आणि 2028चा कुंभमेळा आपण आयोजित केल्याबद्दल या सर्व संत महंतांचं आपण पण टाळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन केलं पाहिजे. आपल्या भागाचा अभिमान आहे. आपल्या भागातला हा सर्वोच्च मोठा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे जनतेने, आमच्यासारख्या राजकीय पुढाऱ्यांनी आपापलं राजकारण विसरून जाऊन आपापसातले मतभेद सगळे बाजूला ठेवून या कुंभमेळ्यासाठी आणि या संत निवासाच्या भूमिपूजनामध्ये आमचे जेवढे काही राजकारणी आहेत, या भागातले जे सगळे मंडळी आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून याला हातभार लावण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं. कारण हा एक संत महंताचा, एक परंपरेचा पवित्र असा विषय आमच्या भागात व्हायला लागलेला आहे. माझी भूमी पवित्र व्हायला लागलेली आहे. माझ्या भागातल्या तरुणाला संस्कार मिळणार आहे. माझ्या भागातला धर्म जागृत होणार आहे. माझ्या भागातला सगळा हिंदू समाज एकवटला जाण्याचं काम आमचे संत महंत करतायत. त्यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालत आहे. महाराज, तुम्ही फार छोटी मागणी आम्हाला आणि चव्हाण साहेबाला केली. एवढा मोठा विषय तुम्ही करायला लागलेला आहात. आम्ही फार छोटे आहोत. आम्ही तुमच्या पुढे फार क्षुल्लक आहोत. चव्हाण साहेब माझे मुख्यमंत्री आहेत. मी सामान्य कार्यकर्ता आहे. पण आज या ठिकाणी तुम्हाला वचन देतो महाराज की मी खासदार आहे आणि खासदारकीच्या काळामध्ये 1 वर्षाच्या आत या देवस्थानाला तीर्थक्षेत्रामध्ये रूपांतरित करण्याचं आज तुम्हाला मी आज वचन देतो. 1 वर्षाच्या काळात मी गेल्या 1 वर्षात मी आणि चव्हाण साहेबांनी महाराज म्हणले अमध्ये करा, काय काळजी करू नका. चव्हाण साहेबांचं इंजिन जर माझ्या पाठीमागे लागलं तर मध्ये पण होऊन जाईल. आणि मी आणि चव्हाण साहेबांनी आता ताईंनी सांगितलं, ताई नांदेड जिल्ह्यामधले जेवढे तीर्थक्षेत्र आहेत ते आम्ही आणि चव्हाण साहेबांनी विकसित करायचं ठरवलेलं आहे. प्रसाद योजनेमध्ये जेवढे तीर्थक्षेत्र आहेत, पर्यटन क असेल तर त्याला ब मध्ये घालायचं, ब मध्ये असेल त्याला अ मध्ये घालायचं आणि ज्या ठिकाणी आमच्या साधू संत मंडळींचं संत निवास आहे, सगळे जे ठिकाणी कोलंबीचे गंभीरवन असतील, मराठा महाराज असतील, आमचे उमरटचे महाराज असतील, सगळ्या मंदिराला प्रसाद योजनेतून 5 ते 10 कोटी रुपये आणण्याचा आम्ही दोघांनी निश्चय केलेला आहे. आम्ही 2 खासदार आहोत. वरी नरेंद्र मोदी आहेत, खाली देवेंद्र फडणवीस आहेत आणि साधू संतांचा आशीर्वाद नरेंद्र मोदीला आहे. त्यामुळे काही काळजी करू नका, पैशाची चिंता करू नका. आम्ही दोघेही सक्षम आहोत. या नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण अध्यात्माची ज्या ठिकाणी कमी पडेल महाराज, ते सगळे भरून काढण्याची ताकद आमच्यात आणि आमच्या नेत्यामध्ये आहे. त्यामुळे काही चिंता करू नका. पण तुम्ही म्हणसाल तुम्ही सगळ्याला सांगितलं, पण तुझं काय? बरोबर आहे, सगळ्याच सांगायलास तू, सगळ्या राजकारणाला टाका म्हणालास आणि गोपछडे तुझं काय? तर मी आज या ठिकाणी वचन देतो महाराज, आम्ही खरं तर उशीर आलो, त्याच्याबद्दल सगळ्याची माफी मागतो. आमच्या दोघांची खासदारकी अजून 5 वर्ष आहे. त्यामुळे मी तरी माझ्या वतीनं आज या ठिकाणी मी जाहीर आपल्याला अभिवादन देतो. संत महात्म्यांच्या चरणी मी आज साष्टांग दंडवत घालून देतो. माझ्या राज्यसभा खासदार निधीमधून दरवर्षी 25 लाख रुपये या ठिकाणी संत निवासाला देण्याची मी घोषणा करतो. आणि याच्या व्यतिरिक्त जे काही गरज पडेल आपल्या समाजामध्ये जाईल. तुमच्यासाठी भीक मागा म्हणलं तर भीक देखील मागेल. तुमच्यासाठी समाजामध्ये जाऊन गोरगरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत माझ्या या भागामध्ये, माझा हा आरळी सर्कल साहेब इथून जवळ आहे, नायगाव आणि बिलोलीच्या सीमेवर असलेला
हा इथला सेंटर आहे आणि हे गोदावरी नदी पवित्र आहे. या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आठवण करून देतो की पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी पण या ठिकाणी घाट बांधलेला आहे. तिथं देखील सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. तिथे घाट देखील अहिल्यादेवींच्या काळामध्ये झालेला आहे. आज संतांची मांदियाळी इथे आलेली आहे. साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा. खरं तर एवढे मोठे संत माझ्या या मायभूमीमध्ये, माझ्या या कर्मभूमीमध्ये बघितल्याच्या नंतर माझे देखील डोळे आनंदाने पाणावले आहेत. माझी छाती भरून आलेली आहे. एवढे संत नांदेड जिल्ह्याचे एकाच ठिकाणी, हे काही सोपी गोष्ट नाही. संत सगळे एका जागी येणं म्हणजे जागा पवित्र होणार. ही जागेला काहीतरी अध्यात्माचं रूप आहे आणि ही जागा भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातलं सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्याची आहे. कारण मी आणि चव्हाण साहेबांना जरी समजा तीर्थक्षेत्र अ मध्ये जरी घालायचं ठरवलं तरी शासन हे किती लोक येतात, किती लोक दर्शनाला येतात, किती मायमाऊली येतात त्याचं वर्गीकरण होत असतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त जागरूकतेनं या भागामध्ये या संत निवासाचा, बाळगी महाराजांच्या या मठाचा या ठिकाणी प्रचार प्रसार झाला पाहिजे. आता तुम्हाला इथं कळण्यात आलं साधू संत मंडळी आहेत, वारकरी संप्रदाय आहे, शिव संप्रदाय आहे, महानुभाव पंथ आहे, आनंद दत्त संप्रदाय, या सगळ्या संप्रदायातली साधू संत मंडळी या ठिकाणी राहणार आहेत. एक पवित्र गोष्ट अशी आहे, 1028 भक्तगणाचं सामूहिक पारायण झालं. टाळ्याच्या कडकडानं स्वागत करा. आणि शांता समारोह कधी झाला साहेब? रात्री 9 वाजेपासून ते सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत झालं आणि काकड आरतीने सांगता केली. साहेब आपण या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करू की आपण 2 ते 3 तास आम्ही उशीर आलो, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे हात जोडून पाय जोडून आम्ही माफी मागतो. खरं एवढ्या पवित्र कार्यक्रमाला आम्ही वेळेवर यायला पाहिजे होतं. आमच्या पुढे धर्मसंकट होतं, त्यामुळे आम्ही अडचणीत पडलो. महाराज आपण आम्हाला क्षमा कराल, पण या क्षमा आम्हाला तेव्हाच कराल जेव्हा आमचा भरघोस निधी तुमच्याकडे येईल, जेव्हा आम्ही तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून तुम्हाला साहेबांनी आम्ही मिळून पूर्णपणे ताकद लावू आणि या भागातला संत निवासाच्या माध्यमातून या भविष्यातील संपूर्ण भागातील जनतेला एक चांगल्या प्रकारचं प्रबोधन करणं आणि या भागातली जनता आमची संस्कारक्षम होणं याचं मोठं काम माझ्या भागात व्हायला लागलेलं आहे. संत निवास यायला म्हणजे काय व्हायलंय, माझ्या भागातले तरुण दारू पिणं बंद करणार, निर्व्यसनी होणार, आमच्या भागातले पोरं तंबाखू खाणं बंद करणार, बिडी ओढणं बंद करणार, धर्माचं काम करणार, संस्कारक्षम होणार. एवढा मोठा फायदा माझ्या भागातल्या तरुणांना व्हायला लागलाय आणि हिंदू धर्माचा संस्कार माझ्या भागातल्या तरुणांना व्हायला लागलाय. माझ्या भागातले तरुण हिंदू धर्मावर प्रेम करायला लागतील, माझ्या भागातले तरुण साधू संतांवर प्रेम करायला लागतील, माझ्या भागातले तरुण हे हिंदू धर्मामधल्या वेद उपनिषदापासून दत्त संप्रदाय, महानुभाव पंथापासून आनंद दत्त संप्रदाय, अनेक संप्रदाय, शिव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, संत मंडळीच्या सहवासात राहून माझे या भागातले तरुण हे पूर्णपणे संस्कारित होणार आहेत. याच्यासारखी मोठी पर्वणी कुठंच नाही. एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होत असल्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. आणि 6 वर्ष मी आणि साहेब खासदार आहोत. आम्ही पूर्णपणे ताकदीनं या संत निवासाच्या उभारणीपासून ते नंतरच्या सगळ्या कार्यकाळामध्ये आम्ही दोघेही जिवंत असेपर्यंत या संत निवासाची जबाबदारी आम्ही पूर्णपणे घेऊ एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय श्रीराम. हॅलो, धन्यवाद साहेब. आपण आम्हाला खरोखरच आश्वासित केलेलं आहे आमच्या तीर्थक्षेत्राचा आता विकासच होणार आहे. यानंतर ज्यांच्याजवळ समृद्ध विचारांचा खजिना आहे, माया ममतेची मोठी माया आहे, लोक कौतुकाचा मोठा संग्रह आहे आणि ज्यांच्या राजकारणाचा मोठा अनुभव आहे, असे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना मी अशी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे. सन्माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब.
श्री तीर्थक्षेत्र राहेर तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे आज संपन्न होणाऱ्या संत निवासाच्या भूमिपूजन सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले परमपूज्य धर्म शिरोमणी गोवत्स श्री बालयोगी व्यंकट स्वामी महाराज, श्री दत्त मंदिर मठ संस्थान पिंपळगाव, त्याचबरोबर आदरणीय महाराजांच्या आजच्या या अतिशय धार्मिक सोहळ्याला उपस्थित असलेले संपूर्ण जिल्ह्यामधून आलेले संत महंत आणि या कार्यक्रमाचे आयोजक श्री 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 1008 अष्टकौशल्य सन्मानित महंत नारायणगिरीजी गुरु बाळगीर महाराज, श्री संत रुद्रगीर गुरु दयाळगीर महाराज, आजच्या या धार्मिक सोहळ्याला मोठ्या आस्थेने आणि मोठ्या प्रेमाने उपस्थित असलेले सर्व माझ्या माता भगिनी, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले सर्व माझे बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाला विलंब आल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो की आज या सोहळ्यामध्ये यायचं होतं, पण देगलूरला होणाऱ्या कार्यक्रमात विलंब झाला आणि त्यामुळे इथे येण्याला विलंब झाला. परंतु आज माझ्यासोबत या ठिकाणी आलेले खासदार अजित गोपछेडेजी, पूनमताई पवार, राजेश कुलतुरकर, मारुतराव कोवळे गुरुजी, गोविंदराव शिंदे नागेलीकर, श्रावण भिलवंडे, माणिक जाधव, दत्तापल्ली कोकाटे, लक्ष्मण ठक्करवाड, माणिक लोहगावे, सूर्याजी साडकर, दत्ताजी पाटील चोळाकेकर, अमोल ढगे, बापूसाहेब तोडगावकर, महेश देशपांडे, सर्व उपस्थित असलेले माझ्यासोबत आलेले सर्व सहकारी, महाराजांचे मी आभार मानतो की आज एवढ्या विलंबाने आले असताना सुद्धा आपण आमची वाट पाहिली आणि या धार्मिक सोहळ्यामध्ये आम्हाला सहभागी होता आलं, याचा मला मनापासून आनंद आहे या ठिकाणी व्यक्त करत आहे. जिल्ह्यामध्ये होणारा सगळ्यात मोठा सोहळा, आदरणीय महाराजांचं निमंत्रण आलं, नागेलीकर आपण आयोजकांना माझ्या घरी घेऊन आलात, तर मी त्या दिवशी कबूल केलं. म्हटलं या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होऊन आपल्या सर्वांच्या समवेत एक पुण्याचं काम मला करता आलं पाहिजे, ही माझ्या मनातली भावना आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या सोबत या ठिकाणी आलेलो आहे. आमचे सहकारी अजित गोपछेडे यांनी बरीचशी आश्वासनं दिली आणि त्या सर्व आश्वासनामध्ये मला सहभागी होऊन घेतला. आपण चव्हाण साहेब माझ्याबरोबर आहे, ते आहेच असायचं, म्हणजे काही वेगळा नाही आहे. गोपछेडे हे अतिशय हुशार असे ग्रस्त आहेत, हुशार म्हणजे खऱ्या अर्थाने हुशार आहेत आणि आम्ही दोघंही मिळून नांदेड जिल्ह्याच्या विकासामध्ये त्या भागातल्या सन्मान्य आमदारांना सोबत घेऊन त्या जिल्ह्याचा विकास, या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवाभाऊ अर्थात देवेंद्रभाऊ फडणवीस आणि देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी या दोघांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने आपलं हे सगळं काम पूर्णत्वास नेण्याची ग्वाही देण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. एवढं चांगलं काम होत असताना आम्ही त्याच्यापासून वेगळं राहू शकत नाही. आमचे आमदार या ठिकाणच्या राजेश पवार, पूनमताई आणि खासदार गोपछेडेजी, मी स्वतः, आम्ही सर्वजण मिळून या भागातल्या ज्या काय आपल्या संकल्पना आहेत, जे आपण संकल्प केलेले आहेत, ते काम पूर्णत्वास नेलं पाहिजे, हे काम पूर्णत्वास गेलं पाहिजे आणि त्याकरता ज्या ज्या गोष्टी करायची गरज आहे ते निश्चित आगामी काळात आपण करणार आहोत. आपण मला जे सांगितलं की 2027मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये नाशिकचा कुंभमेळा होणार आहे आणि नाशिक त्र्यंबकेश्वर येथील उगमस्थान असलेली झालेली गोदावरी माता ही श्री क्षेत्र राहेर श्री सद्गुरू समर्थ बाळगीर महाराजांच्या जन्मभूमी महाशुभ देवस्थानला भिडून वाहत असल्यामुळे हा एक महत्त्वपूर्ण काळ राहणार आहे आणि 2028मध्ये हा महाकुंभमेळा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, याबद्दल काही शंका बाळगण्याचं कारण नाही. मोठं काम आहे. या पवित्र गोदावरीवर नाशिकपासून उगम होतो आणि आपण
तेलंगणामध्ये आंध्रामध्ये आपली नदी पुढे जाते. तो आपण पाहाल या गोदावरीने पूर्ण नांदेड मराठवाड्याला सांभाळला आहे. त्या मराठवाड्याने तहान मागवलेली आहे. तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन लोक पवित्र झालेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन नदीचं दर्शन घेतात आणि मग गोदावरी मातेला नमन करून आपलं शुभकार्य करतात. अशा प्रकारची प्रथा आणि परंपरा गेल्या अनेक वर्षापासून आपल्या भागामध्ये कार्यरत आहे. आणि त्यामुळे गोदावरी मातेच्या चरणाला आपण त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक व्हावं आणि त्या माध्यमातून कुंभमेळ्यासारख्या मोठ्या कामात पाहिला. अलाहाबादचा कुंभमेळा किती महान झाला, मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्या ठिकाणी सहभागी झालेली एवढी उत्तम व्यवस्था होती. मी तर म्हणेन त्याच धर्तीवर आपल्या या कुंभमेळ्याची व्यवस्था सुद्धा 2028 मध्ये चांगली उत्तम आपल्याला करता यावी आणि सर्व भाविकांच्या मनामध्ये येणाऱ्या सगळ्या संत महंत आणि बाकी राजकीय क्षेत्रातली सामाजिक क्षेत्रातली जी जी मंडळी या ठिकाणी येते त्यांच्या स्मरणात हा सगळा सोहळा व्हावा, राहावा, अशा प्रकारची पवित्र भावना जशी आपली आहे तशी आमची सुद्धा मनापासून इच्छा आहे की आपण जे सांगाल तो आदेश मानून तो पूर्णत्वास गेला पाहिजे ही आमची सर्वांची भावना आहे. आणि त्यामुळे आपण या ठिकाणी या ठिकाणी बांधकाम करणार आहोत. आपलं संत निवास या ठिकाणी बांधणार आहोत. संत होणारा संत निवास ही या ठिकाणची एक ऐतिहासिक वास्तू राहणार आहे. आणि त्यामुळे संत निवासाचा भूमिपूजन सोहळा ही फक्त इमारत बांधणं किंवा पायाभरणी करणं यापुरती मर्यादित नसून की महाराष्ट्राच्या संत परंपरेचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग आहे. ही संत परंपरा जी आपण मार्गी लावलेली आहे ती कायमस्वरूपी सर्वांच्या स्मरणात राहिली पाहिजे. आणि संत निवास म्हणजे फक्त विटा आणि सिमेंटचे बांधकाम असणार नाही, ही वास्तू ज्ञानाचे मंदिर आणि समाजसेवेचे आधारस्थान अशा प्रकारची वास्तू राहणार आहे. आणि त्यामुळे या वास्तूमध्ये भविष्यात होणारं सत्संग, कीर्तन, प्रवचन, सेवा आणि सामाजिक उपक्रमांसाठी वास्तू निश्चित सहाय्यभूत ठरणारा उपयुक्त ठरणार आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या परिसराला एक भव्य असं स्वरूप येणार आहे. या सगळ्या परिसरामध्ये जो आपण विकास करण्याचं जे नियोजन आहे 2028चा होणारा सोहळा त्याची तयारी 2025ला आपण सुरू केलेली आहे. आपण विचार करू शकता 3 वर्ष अगोदर 2028ला सुरू होणाऱ्या सोहळ्याची सुरुवात 2025 मध्ये होणार आहे. आणि आजच्या ताणतणावाच्या जीवनामध्ये थकलेल्या माणसाला मानसिक आधार देणे, युवकांना मार्गदर्शन करणे, समाजाला एकत्र बांधून ठेवणे आणि संत निवास दिमागात उभे राहणे ही एक फार मोठी अभूतपूर्व अशी कल्पना आपण या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून आपण जो मगाशी मागणी केलेली आहे की आपल्या तीर्थक्षेत्राला आपण सरकारची मान्यता मिळाली पाहिजे, निवड क वर्गात भागणार नाही तर अ वर्गाची मान्यता मिळाली पाहिजे अशा स्वरूपाची मागणी आदरणीय संत महंतांनी या ठिकाणी केलेली आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो आम्ही सर्वजण मिळून आपल्या तीर्थक्षेत्राला दर्जा मिळाला पाहिजे, अदर्जा मिळाला पाहिजे. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आणि मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने या सगळ्या तीर्थक्षेत्रासाठी जे जे करायची गरज आहे उगाच मी काही अन्य घोषणा करणार नाही कारण सरकारचं फार मोठं याच्यामध्ये योगदान राहणार आहे. आणि त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आमदार साहेब, मी, खासदार आम्ही सर्वजण जाऊन त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि या दर्जानुसार जे जे आपल्याला करायचंय ते करण्याची पूर्ण ग्वाही मी या ठिकाणी आदरणीय संतांना या ठिकाणी देऊ इच्छितो. मोठं काम आहे, 3 वर्षाचा आपल्याकडे कालावधी आहे आणि हे काम चांगलं झालं पाहिजे, उत्तम झालं पाहिजे, लोकांना लक्षात राहील अशाच प्रकारचं काम आगामी काळामध्ये इथे निश्चित नेहमीसाठी लक्षात राहील. आणि आमचं भाग्य मी समजतो महाराज की या कामामुळे तुमच्याबरोबर कुठेतरी कोणशिलेवर छोटंसं नाव आमचंही राहिलं तर आम्हाला वाटलं की पुण्यामध्ये आम्ही सहभागी झालो असं वाटतं. आमचा हा स्वार्थ नाही, म्हणजे धार्मिक काम आहे. आदरणीय मोदी साहेबांनी देशामध्ये एवढी देवस्थानं त्या ठिकाणी डेव्हलप केली. आपण राम मंदिराचं काम जे अशक्य वाटत होतं ते मोदी साहेबांनी राम मंदिराचं मोठं काम केलं. गावोगावी लोकांनी मिठाने त्या ठिकाणी गावोगावी आपण राम मंदिरच्या उभारणीमध्ये सर्वांचा हातभार प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्ष लागलेला आहे. अयोध्येला मोठं काम झालं, अलाहाबादला देवस्थान मोठे डेव्हलप झाले. तर मला वाटतं की उत्तर भारतात झाली, देशामध्ये सर्वच देवस्थानाचं जे काही सौंदर्यीकरण म्हणा, डेव्हलपमेंट म्हणा, विकासाची कामं म्हणा की जी काही झाली
की आदरणीय मोदी साहेबांच्या एकंदरीत संकल्पनेतून, त्यांच्या विचारातून आणि खऱ्या अर्थाने ईश्वराला मानणारे, राजकारणात जरी असलो तरी सुद्धा देवाला, ईश्वराला, संतांना मानणारे जे कोणी पंतप्रधान देशात झाले असतील त्याच्यामध्ये मोदी साहेबांचं फार वरच्या क्रमांकावर नाव आहे असं मी म्हणणं तर चुकीचं ठरवू नये. आणि त्यामुळे मोदी साहेबांचा आशीर्वाद, सहकार्य आपल्या या कामाला नक्की लागणारच आहे. देशाचे पंतप्रधान ते लहान माणूस नाही आहे. त्यांनी जर मनात आणलं की हे काम चुटकीनिशी होण्यासारखा विषय आहे आणि मुख्यमंत्र्यांचं आपण सहकार्य घेऊ आणि या क्षेत्राला आपण फार भव्य स्वरूप येईल अशा प्रकारची, मी तर आपल्याला म्हणलं की एकदा आपण प्लॅन तयार करा, आपण बसू एकत्र, मला बोलू, आपण म्हणाल तिथे मी यायला तयार आहे आणि एकंदरीत आपल्या कामाचं काय स्वरूप आहे, काय भक्त निवास नाही तर छोटासा भाग आहे, पण एकंदरीत या सगळ्या क्षेत्राला कशा प्रकारे एक फार मोठा अधिष्ठान तर आहेच, पण ह्या विकासात्मक कामामध्ये नेमकं काय काय करण्याची गरज आहे की जी संकल्पना आपली एकदा मुख्यमंत्र्यांसमोर नेऊ, आपण सादरीकरण करू आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली याला तीर्थक्षेत्राचा योग्य दर्जा मिळावा आणि त्यातून या कामाला अधिक चालना मिळेल. औपचारिक स्वरूप त्याची प्रोसिजर आहे ती कंप्लीट आपण करू आणि या भागाला चालना मिळेल, या कामाला चालना मिळेल, हा त्यातून मुख्य उद्देश आहे आणि ते झालं पाहिजे. महाराष्ट्रातली जनता ही संत महंतांना, देवाधिकाला मानणारी जनता. आपण पाहतो की लाखोच्या संख्येमध्ये लोक एकत्र येतात, देवाधिकाला त्या ठिकाणी आपलं नतमस्तक करतात, अभिवादन करतात आणि आपल्या कुटुंबाचं भलं व्हावं, देशाचं भलं व्हावं आणि राज्याचं भलं व्हावं आणि कुटुंबाचा उत्कर्ष व्हावा अशा प्रकारची अपेक्षा या सर्व या ठिकाणी बसलेल्या माता, विशेषतः महिला मोठ्या प्रमाणावर आहेत. महिला भगिनी आहेत, आपले पुरुष सहकारी आहेत, त्या सर्वांच्या मुखामध्ये एकच नाव आहे, ईश्वराचं नामस्मरण करा, संतांचा आशीर्वाद घ्या आणि मग विकासाच्या कामाला लागा. ही भूमिका मात्र सर्वांच्या मनामध्ये प्रामाणिकपणे आहे. कोणी यापासून वेगळं नाही आहे. जो जो हिंदुत्वाला मानतो, हिंदू धर्माला मानतो आणि जो जो ईश्वरावर भक्ती करतो त्याच्या मनात एवढी प्रांजळ भावना आहे की देशाचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे. आपण नैसर्गिक आपत्तीतून गेलो, संकटातून गेलो, पूर आला, नुकसान झालं, घर उद्ध्वस्त झाली, शेती उद्ध्वस्त झाली, अशाही परिस्थितीमध्ये आपण न डगमगता पुन्हा उभं राहिलं आणि आशा कोणावर आहे? ईश्वरावर आहे. भक्ती कोणावर आहे? देवावर आहे. मनामध्ये ही भावना आहे, काही जरी झालं तर शेवटी वाचवणारा आपला देवच आपला वाचवणारा आहे. ही भावना आणि भूमिका ही प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी हे सुद्धा याच मताचे आहेत की चांगलं झालं पाहिजे, राज्याच्या हिताचं काम झालं पाहिजे आणि जे बोलायचं ते करून दाखवता आलं पाहिजे, ही त्यांची भावना आणि भूमिका आहे. ते मला प्रांजळपणे सांगितलं पाहिजे. आणि मित्र, आम्ही सुद्धा, माझे सहकारी, मी सुद्धा व्यक्तिगतरित्या सुद्धा ईश्वराला, देवाला, संतांना, महंतांना मानणारा माणूस आहे. रोज घराच्या बाहेर पडायच्या अगोदर देवाचं नामस्मरण 10 मिनिटं का होईना देवाचं नामस्मरण करतो, ईश्वराचा आशीर्वाद घेतो आणि नंतरच बाहेर पडतो. मला मुद्दा म्हणून सांगितलं. आणि त्यामुळे तुमच्या आमच्या भावना काही वेगळ्या नाही आहेत. कुठली गोष्टीमध्ये कृत्रिमता नाही आहे, कुठल्या गोष्टीमध्ये दिखावा नाही आहे. आम्ही जे इथे आलेलो आहे कुठला राजकीय हेतू नाही आहे, पण संतांनी हुकूम दिला, आम्ही आलो आणि आपण सांगितलं, आम्ही आलो. उशीर झाला मला मान्य आहे, परंतु या सगळ्या भावनेच्या मागे एकच भूमिका आहे. या ठिकाणी एक चांगलं काम होतंय, एक तीर्थक्षेत्र उभं टाकतंय आणि राहेरला पहिल्यापासून एक प्राचीन परंपरा आहे की राहेर एक तीर्थक्षेत्र देवस्थान आहे. ती पहिल्यापासून या ठिकाणची संकल्पना आहे की पूर्णत्वास याच्या पुढे जाते. इतिहासामध्ये नोंद घेतलं जाईल, इतिहासामध्ये सुवर्ण अक्षर लिहिलं जाईल, अशा प्रकारचं भव्य दिव्य काम व्हावं अशी मानसिकता आपल्या सर्वांची, आमची भूमिका तीच आहे. हातभार लागावा, चांगलं काम व्हावं आणि संतांचा आशीर्वाद नेहमी याच्याबरोबर राहावा, अशा प्रकारची या सर्व चांगल्या कामामध्ये निश्चित मार्गे हा विषय मार्गी लागेल याबद्दल मला शंका नाही आहे. अधिक वेळ मी घेत नाही आहे. आदरणीय संतांचे सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि या चांगल्या कामासाठी आम्हाला सर्वांचा हातभार नक्की लागणार ही ग्वाही देतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण खरोखरच आम्हाला आश्वस्त केलेलं आहे आणि आपला शब्द हा अंतिम असतो. आपण जो बोलाल तेच करता आणि निश्चितच आम्हाला आशा आहे की आपल्या या देवस्थानाला अदर्जा मिळून आपल्याला जास्तीत जास्त कसा मिळेल निधी, यासाठी आपण प्रयत्न करणार आहात. धन्यवाद साहेब. यानंतर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. आता आपण अशाच ज्ञानाच्या आणि भक्तीच्या विचारांचे श्रवण करूया
जो आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य सधर्म शिरोमणी गोवत्स श्री बालयोगी व्यंकटेस्वामी महाराज यांना अशी विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या ठिकाणी अध्यक्ष समारोप करावा. श्री संत समर्थ